मुळात अभिजात दर्जा म्हणजे काय याविषयीच लोकांच्या मनात थोडेसे गैरसमज आहेत. अभिजात दर्जा म्हणजे ज्या भाषेला 1500 वर्षांचा इतिहास आहे, तो एक सलग आहे अशी भाषा म्हणजे ती अभिजात. त्याचे 4 निकष त्यांनी ठरवलेले होते. त्यातला 4था निकष केंद्र सरकारने, माझं असं मत आहे की मराठीला दर्जा देण्यासाठी त्यांनी बदलला. तर मराठी भाषा 1500 वर्षांपूर्वी गाथा सप्तशतीमध्ये जशी होती तशी आज नाहीये आणि मधले दुवे थोडेसे निखळलेले आहेत. पण त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात. राजकीय दृष्ट्या आक्रमण भारतावर जेवढी झाली त्यामुळे तो दुवा निखळलेला असू शकतो, त्याचं काही आपल्याला सापडत नाही. कारण मोठ्या प्रमाणावर जाळपोळ झाली आपल्या ग्रंथांची, काहीच शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे ते स्वाभाविक आहे असं मानलं जातं. त्यामुळे तर मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा हा प्राचीन भाषा म्हणून तिला मान्यता दिलेली आहे. आजच्या मराठीला तो दर्जा मिळालाय म्हणजे आपण जसं माझ्या आजोबांनी खूप मोठं काम केलं होतं म्हणून आपण स्वतःची कॉलर ताट करण्यासारखं आहे, तसं ते आहे. आपल्या मराठीच्या जुन्या अवस्था आहे ही मान्य केली आणि तो दर्जा मिळालेला आहे.